हॅलो हॅलो चेक. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. गणपती बाप्पांना वंदन करून आजच्या दिवसाच्या खेळाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. आज सुपर संडे आणि सुपर मॅचेस तुम्हाला मात्र आज दिवसभर पाहायला मिळतील. या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आणि आजच्या दिवसातील पहिला सामना दोन्ही या संघ बलाढ्य पाहायला मिळत आहेत. ओव्हर पिच बॉल, जबरदस्त फटकारी, चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. नाणेफेकी जिंकली आज मॉर्निंग सेशनमध्ये गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाने. फोल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि पारंपरिक जोडी आपल्याला सलामीची पाहायला मिळाली. जे हनुमान चौधरपाडा संघाची प्रतीक वाकडे एका बाजूला, राम चौधरी. रामनं पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव मात्र कंप्लीट केली होती. स्वतःच्या ज्या डावाला त्याने सुरुवात केली, त्याच्यानंतर प्रत्येक जसा स्ट्रायकिंग एंडला आला पहिल्या चेंडूवरती षटकारानं मात्र आपल्या डावाला आघात केलाय. 7 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. 3 दिवसांचा हा सोला लोणारकरांचा आपण पाहतोय. पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये पाहिलं आपण गावदेवी नानकर संघानं बाजी मारली आणि कालचा दिवस जबरदस्त मात्र खेळ राहिला. आई गावदेवी वालशिन संघाच्या माध्यमातून खास करून नितीन चौधरी 2 सामने खेळला, परंतु जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून या पुन्हा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल बॅटच्या साह्याने 56 धाबा त्याने मात्र जोडल्या गेल्या आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 4 विकेट्स त्याच्या नावावरती राहिले. पहिल्या दिवसाचा हायलाईट जर पाहिला आपण तर अंकित दलवीनं एकूण 36 धाबा जोडल्या होत्या नानकर संघाच्या माध्यमातून खेळत असताना. आणि आजचा हा शेवटचा दिवस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवला, मिड विकेटला. फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. आज मूड फ्रेश करणारी फलंदाजी प्रतीक वाकडेच्या माध्यमातून पाहतोय. डीपमध्ये 2 प्रोटेक्शन जरूर पाहिले, परंतु एक लॉंग ऑफकडे फिल्डर तैनात होता आणि दुसरा फिल्डर जर पाहिला तर वाडिश लॉंग ऑनकडे होता. आणि त्याच्यामुळे मात्र प्रत्येक आता मात्र या ठिकाणी अगदी खाली क्षेत्र निवडतो आणि चेंडू सातत्याने मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवतोय. पॉवर प्लेमध्ये विनय पाटीलनं आज जबाबदारी स्वीकारली. आय थिंक आपण नेहमीच पाहतो की आविष्कार हा गोलंदाज मात्र पॉवर प्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, परंतु आज विनय पाटीलनं मात्र जबाबदारी स्वीकारली आणि पहिल्या षटकामध्ये थोडंसं मागणं राहिलं आहे. काल विनय पाटील यांची पिताश्री सुद्धा मात्र स्पर्धेमध्ये आपण पाहिले. त्याच्या माध्यमातून या स्पर्धेतील आईवाज झेल त्याने पकडला गेला आणि तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक त्याने जिंकलं. आणि त्यांनी सांगितलं की आय थिंक मी माझ्या दोन्ही मुलांना लेदरवरती धडे घेण्यासाठी मी प्रोत्साहित करत होतो, परंतु दोघांनी नाकारलं आणि दोघेही टेनिस बॉलकडे मात्र वळले आणि दोघांनी मात्र टेनिस बॉलवरती आपल्या नावाचा धबधबा मात्र निर्माण केलेला आहे. त्यात काही शंका नाही आहे. खास करून विनय पाटीलचा विचार केला तर मग क्षेत्र कुठला असू द्या, अगदी टॉप लेवलच्या स्पर्धा तो खेळत असतो. आणि आज खरोखरच पिसे गावाला मात्र ओळख निर्माण देणारी खेळी त्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो. परंतु इथेही त्याच्या अगेन्स्ट प्रतीक मात्र बरसला आहे. 1 षटकार 1 चौकार, वैयक्तिक 10 धावसंख्येवरती तो खेळतोय. 11 धावा फलकावरती लागल्या गेल्या. पुन्हा खराब चेंडू, पंचांचा बीमर, नो बॉलचा इशाराने चेंडू चालला मिड विकेटला. साहिल पाटील आहेत. आता मात्र थोडीशी फिल्डिंगमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर पाहू शकेल अजून काय एक्स्ट्रा धाबा इथे मात्र जोडल्या जाणार. आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघाने मात्र रेफर केला आणि शंकरजी गुलवी आपण रेडी आहात? यस, चला चेक करूया आपण. सर बीमरसाठी की रनआउटसाठी? रनआउटसाठी आहे. यस, ओके. चला, बीमर तो ऑलरेडी पंचाने दिलेला आहे. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि तिहेरीच्या प्रयत्नामध्ये आता मात्र या ठिकाणी रनआउटसाठी रेफर केलाय. महेश सर येथील लोखंडे सर आमच्या सोबतीला आता मात्र जॉईन होत आहेत मॉर्निंग सेशनमध्ये. चला, आता मात्र आमचे नेटवाले पोहोचलेले आहेत. वेलकम यशीन. आणि काय तो माहुलीच्या स्पर्धेमध्ये मेहर 11 बापगाव संघाचा दबदबा राहिला. नॉट आउट म्हणजे बीमर नो बॉलच्या रूपाने 1 धावा आणि पलून 3 धावा पूर्ण केल्या. 4 धावा मात्र या ठिकाणी मात्र जोडल्या जातील आणि पुढील चेंडू असेल मात्र फ्री हिट आणि त्याच्यावरती येणार का रामच्या बॅटमधून एक मोठा हिट. जबरदस्त स्वप्न व सुरुवात जे हनुमान चौधरपाडा संघाचे आपण पाहतोय. या सत्रामध्ये चौधरपाडा संघाच्या माध्यमातून जबरदस्त स्पर्धेचं नियोजन सुद्धा आपण पाहिलं.
ऑन साईडला खेचून मारलाय, जबरदस्त फटका. आणि राम भन्नाट फॉर्मात आलाय मागील 3-4 स्पर्धांचा विचार केला तर. चेंडू चालला मिडविकेटच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. दोघेही आता मात्र या ठिकाणी चांगल्या मूडमध्ये आहेत आणि दोघांच्या बॅटमधून चांगल्या प्रमाणात धावा बाहेर निघतायत. आय थिंक आविष्कार संघामध्ये होता, परंतु त्याला सलामीची ओव्हर का मात्र दिली नाहीये. थोडंसं चेंजेस केलं गेलं पीसीएस संघाच्या वतीने, परंतु तो चेंजेस आता मात्र कुठेतरी संघाला महागडं राहिलंय तसंच म्हणावं लागेल. कारण फलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर विदाउट लॉस 19 धावा आणि अजूनही मात्र पॉवर प्लेतील काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा उडवलाय सरळ बॅट, अगदी गोलंदाज डोक्यावरून, परंतु स्टेट लॉंग ऑफ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली आणि सिंगलवरती मात्र या ठिकाणी दोघेही समाधानी राहिलेले आहेत. बिग बॅटल ऑफ दिस मॉर्निंग असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. दोन्ही ताकदवान संघ एकमेकांच्या समोर लढत आहेत. त्याच्या दिवसातील पहिला सामना सध्या मात्र इथे मात्र आपण पेश करतोय आणि प्रेक्षकांची गर्दी सकाळपासून आता मात्र या ठिकाणी वाढायला सुरुवात झालेली आहे. हो, ही लेन चांगली आहे. लाऊड अपील पंचाकडे मात्र केली गेली, परंतु पंचांनी ती अपील फेटाळली. आय थिंक हॅक फॅक्टर जास्त होतं या लेंथवरती आणि त्याचवेळी पंचांनी ही अपील फेटाळली. लेगबाच्या स्वरूपात एक धाव आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान चौधरपाडा संघ नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना कुठला विकेट्स गमावला नाही आणि तब्बल 21 धावा इथे मात्र त्यांनी जोडल्या गेल्या. चला यानंतर जो पुढील सामना असेल आई एकवीरा नानकर विपक्ष जय अंबिका देवरुंपाडा संघ. दोघांना विनंती असेल की आपणही रेडी राहा. पहिल्या डावाची समाप्ती झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. तिसरा सामना आजच्या दिवसातील आई गावदेवी बापगाव विपक्ष बालगोपाळ सोनालेपाडा. चौथा सामना मेहेर इलेव्हन बापगाव विपक्ष जय हनुमान खांडवल ब. आणि याच दोन संघादरम्यान काल क्वार्टर फायनलची मॅच झाली होती माहुलीच्या स्पर्धेमध्ये आणि बापगाव संघाने खांडवल संघाला पराभूत केलं. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील धनेश इलेव्हन कुकसे विपक्ष आर डी इलेव्हन किरवली. असे 10 संघ तुम्हाला आजच्या लॉर्ड्समध्ये मित्रांनो या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. दुसरा षटक गोलंदाज आविष्कार आता मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. पॉवर प्लेमध्ये संपूर्ण जर आपण लेखाजोखा पाहिला तर चौधरपाडा संघाच्या बाजूने मात्र पुढे षटक राहिलं आणि तसं जर पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकावरती हा संघ रँक करतोय. ओमसाई आमले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत तब्बल 5 स्पर्धा या संघाने जिंकल्या, परंतु तिथून मात्र या संघाने कुठल्याच स्पर्धेमध्ये क्वालिफाय केलेलं नाहीये. की ही संधी असेल आता मात्र त्यांच्यासाठी. जयदुर्गा चषक 2026 हो, पहिल्या चेंडू फुलर लेत होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी बॉलर पास ड्राईव्ह, स्वतः गोलंदाज आविष्कार चेंडूला मात्र त्या ठिकाणी स्टॉप करतोय. वापसी करून दाखवावी लागेल आविष्कारला. ज्या धावा पहिल्या षटकामध्ये विनय पाटीलने खर्च केले त्या धावा आता मात्र इथून आविष्कारला रिकवर करावा लागतील आणि त्या कॅलिबरीचा गोलंदाज आहे आविष्कार. चेंज ऑफ पेस, वेरिएशन, गतीमध्ये बदल पाहायला बोलतोय आणि चेंडू संत गतीने चाललाय. ऑन साईडला साहिल पाटील वेगाने आलाय. आउटफील्डचा एक जबरदस्त फिल्डर म्हणून त्याच्याकडे आपण नेहमीच पाहत असतो. मग पियुष पाटील असेल, साहिल असेल, मानव असेल. एकच धाव, टाल्यांचा गजर मॉर्निंग सेशनमध्ये आणि पाहू शकला. आता मात्र हळूहळू सूर्यदेवता सुद्धा मात्र स्पर्धेवरती प्रसन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय या स्पर्धेचं टेलिकास्ट पाहिलं आपण मागील 2 दिवसांपासून एंटरटेनमेंट या वाहिनीच्या माध्यमातून आणि प्रेक्षेपण थेट सुरू झालेलं आहे. जरूर तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. धन्यवाद यासीन सिंधू यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी या स्पर्धेसाठी विनामूल्य सेवा वायफायची आम्हाला दिलेली आहे. टॉपेज चेंडू अगदी गॅपमध्ये चाललाय. दुहेरीचा प्रयत्न होतोय, कॉलिंग चांगल्या प्रमाणे, परंतु त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये रिक्स होते आणि त्या रिक्स मध्ये फलंदाज राम चौधरी बाद झालाय. पहिल्या धक्का लागत असताना या ठिकाणी जय हनुमान चौधरपाडा संघाला
दोघेही चांगल्या प्रमाणे खेळत होते. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप जोडली होती, परंतु अखेर ती पार्टनरशिप इथे मात्र ब्रेक केली गेली. रनआउटच्या स्वरूपात का असू द्या, परंतु विकेटची आवश्यकता होती. गौतमी विहाना स्पोर्ट पीसे संघाला आणि तो फलंदाज रामच्या वतीने मात्र या ठिकाणी त्यांनी माघारी पाठवलंय. आणि आता मात्र नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकला या ठिकाणी वन साइड हिरो आदित्य वाकडे आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. ही रणनीती चांगली म्हणू शकेल चौधरपाडा संघाच्या वतीने, कारण स्टार्ट चांगला मिळालेला आहे. आणि आज याच गतीने जर आपल्या धाबा जोडायचे असेल तर मात्र जे आपले प्रॉपर फलंदाज आहेत त्यांना मात्र बढोतरी देणं गरजेचे आहे. आणि ती मात्र बढोतरी आज जो वन डाऊन या पोझिशनला आता मात्र या ठिकाणी आदित्यला पाठवलेला आहे. आणि जरूर त्या तिसऱ्या क्रमांकावरती आज आदित्य वाकडे कशा प्रमाणे मात्र खेळ साकारणार. आविष्कारानं काय जबरदस्त मात्र आज वापसी करून दाखवली. पहिल्या 3 चेंडूचा खेळ पाहिला तर फक्त 2 धाबा खर्च केल्या. 1 रनआउटच्या स्वरूपात विकेट्स आपल्या संघाला प्राप्त करून दिली. परंतु समोर आता असेल आदी आणि पहिल्या चेंडूवरती दूरवरून खेळण्याचा फटका बॅटची हो मोठी कडा आणि चेंडू मात्र वेगळा ट्रॅव्हल झालाय. आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की मिस्टेक घडली आणि चेंडू सरळ थडब्यांच्या पलीकडे नशिबाचा चौकार. ची मात्र या ठिकाणी चुकी म्हणू शकणार नाही, परंतु कुठेतरी फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये मात्र ही चुकी घडली गेली आणि त्याच्यामुळे 4 धावा मात्र या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र फलक्यामध्ये आपण ऍड करतोय. पहिल्या चेंडूती चौकारी ते जोडलाय. हो, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आधी वाकडे करतोय. अचंबित करणारा स्ट्रोक, कारण आपण नेहमीच पाहतो की आधी सरळ बॅटने नेहमीच साथीने फटके खेळतो, परंतु आज काहीतरी इम्प्रोवाइज स्ट्रोक तो खेळण्याचा प्रयत्न करतोय. परंतु इथे थोडासा दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला आविष्कारानं आणि त्यामुळे मात्र पंचांनी त्याला दंडित केलं. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्च केली. चौधरपाडा गावातील जे उद्योजक समाजसेवक इकडे आलेले आहेत त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. खेळाडू कक्षामध्ये आपण जास्त गर्दी करू नका, विनंती असेल. उत्तम, आपण थोडीशी काळजी घ्या. प्रेक्षकांना मात्र खेळाडू कक्षामध्ये बसून देऊ नका. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न झाले तरी हरकत नाहीये. विशाल या आपण. जबरदस्त विशालने सुद्धा मात्र एक काळ गाजवला चौधरपाडा संघासाठी. आणि जीत वाकडे हो जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. जबरदस्त मात्र इथे गोलंदाजी आविष्काराच्या वतीने पाहतोय. हो, पुन्हा दुरीचा प्रयत्न झालाय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी नाकारलं गेलं आणि एक सक्सेसफुल ओव्हरची समाप्ती गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघासाठी आविष्कारची आपल्याला पाहायला मिळाली. जरूर त्यांनी मात्र धावांवरती बहिष्कार टाकला या दुसऱ्या षटकामध्ये, असं म्हणायला हरकत नाहीये. एक चौकार जर राहुल आपण वगळला, आय थिंक तो मिसफिटच्या जोरावरती आला, परंतु इकॉनॉमिकल स्पेल फक्त 8 धावा त्याने खर्च केल्या. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना जे हनुमान चौधरपाडा संघाने 29 धावा फलकावरती लावल्या. बाद होणारा फलंदाज आपण रामला पाहिलं, त्यांनी 4 चेंडूच्या खेळामध्ये आपल्या संघाला 7 धावाचं योगदान दिलं होतं. आणि आता मात्र कुणाल आपल्या सहकार्यांना पाणी पाजण्याचं कार्य करतोय. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, निरोप देणारा दिवस, आज बक्षीस समारंभाचा दिवस आणि आज काम 25 करण्याचा दिवस. पहिल्याच पर्व जयदुर्गा अनुज 11 लोणार संघाच्या वतीने आपण पाहतो की काय पहिल्याच पर्वामध्ये एक जबरदस्त देखणं नियोजन आणि सक्सेसफुल स्पर्धा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. ऐतिहासिक क्रीडानगरी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगावच्या मैदानावरती सध्या ही स्पर्धा रंगत असताना होमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारी स्पर्धा आणि काही दिवसानंतर तुम्हाला या विभागातील वर्ल्ड कप आमने लोणार प्रीमियर लीग ही स्पर्धा मात्र पाहायला मिळणार आहे. 7 स्टार प्रेजेंट्स अख्खा आमना लोणार खेलेगा और देखेगा भी. ओ ओव्हर पिच बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि चेंडू भीड गावून दिलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार. परंतु या विभागाला वेडे केलंय आदित्य वाकडेनं आपल्या खेळीच्या जोरावरती. पहिल्या चेंडूमध्ये पाहिलं तरी या ठिकाणी पियुष पाटीलने बदल करण्याचा प्रयत्न केला, परंतु
चेंडूला मात्र त्या ठिकाणी डिपॉझिट केलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हो, पुन्हा रिव्हर्सचा फटका पहा या ठिकाणी. मी मगाशी उल्लेख केला होता की आधी मात्र अनुषंगाने जर विचार केला तर कधी रिव्हर्स फटके तो खेळत असतो, परंतु त्याने आज प्रयत्न केले आणि त्याच फटक्याने मात्र त्याचा येथे घात केलाय. धक्का क्रमांक दुसरा लागतो या ठिकाणी चौदरबाडा संघाला. जी क्वालिटी काय आहे त्या क्वालिटीवरती तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. परंतु आज ती मिस्टेक आधी वाकडीने केली आणि मला तर असं वाटतं की पियुष पाटील हा फटका खेळण्यास त्याला भाग पाडलाय असंच म्हणावं लागेल. त्याच्या अगेन्स्ट मात्र इथे जालं विणलं आणि त्या जाल्यामध्ये त्याला मात्र पूर्णपणे अडकवलंय आणि इथे मात्र विकेट प्राप्त केली. यानंतर जे अंबिका देवरुंपाडा आणि आई एकविरा नांदकर दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहा. आणि दरम्यान पाहू शकेल इथे शुभागमन होत असताना मिस्टर विशाल डाकी अँड जीत वाकडे आपलं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय आमच्या आयोजन समितीच्या वतीनं. न्यू बॅटर पंकज उर्फ माट्या चौथ्या क्रमांकावरती आलाय खेळण्यासाठी आणि त्याची विकेट धोक्यात. बॅटची लिडिंग आहे, चेंडू हवेत मानव मात्र चेंडूच्या गाली चुकी करत नाहीये. काय जबरदस्त बाउन्स बॅक केला या सामन्यामध्ये गावतबी बिहाना स्पोर्ट पीसी संघानं. वाव, कारण एका बाजूला पाहिलं तर प्रत्येक चांगल्या रिदम मध्ये आहे, त्याच्या बॅटमधून चांगल्या प्रमाणे फटके निघतात आणि त्याला मात्र स्ट्राईक देण्याचा त्याने प्रयत्न केलाय. संगणक आहे या गोष्टी मात्र सर्व त्याला मात्र एक्झॅक्टली परफेक्टली माहिती आहेत आणि त्या अनुषंगानं इथे मात्र खेळ तो साकारण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने मात्र ड्राईव्ह केला, मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू उठून फेक केलाय, स्वतःच्या डावाला त्यांनी सुरुवात केली आणि संघाची एकूण धावसंख्या 3 गडी बाद 36 धाबा. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या होत्या. असं वाटलं होतं की मात्र धावांचा डोंगर इथे उभारला जाणार, परंतु त्याच्या जर आविष्कारचा स्पेल त्याच्यानंतर पियुष पाटीलने केलेली कामगिरी लाजबाब. हो, फुलर लेंथ लो फुलटॉस मध्ये मात्र इथे स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता प्रतीक वाकडेनं, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. निर्धावानं चेंडूची सांगता. वाह, यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ अनिश्चितने का भरलेला आहे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण देत असताना आज पिसे गावातील हे दोन्ही गोलंदाज जरूर विनय पाटील महागडा राहिला, परंतु त्याचा पूर्णपणे या ठिकाणी त्या धावा मात्र रिकवर केल्या गेल्या. यालाच म्हणतात क्वालिटी गोलंदाजी आणि त्याच क्वालिटी गोलंदाजी पीसी संघाच्या गोलंदाजाच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा लो फुटा चेंडू, पुन्हा ऑनला टर्न केला, चेंडू चालला गॅपमध्ये. हो, विनय पाटील साहिलकडे पाहत राहिला आणि साहिल पाटील विनय पाटीलकडे पाहत राहिला आणि दोघांच्या मधून चेंडू मात्र फरार. 4 धाबांसाठी चौकार.
ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी होणार आहे. हो, इथे मात्र पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. असं वाटतं की शुभम आहे ते लेनमध्ये थोडीशी मिस्टेक करतोय, कारण ही लेन जर पाहिली तर कुणालने मात्र त्या ठिकाणी मिस केली. जरूर एक मोठा फटका खेळण्यासाठी हवी तशी मात्र लाईन होती, परंतु त्या ठिकाणी या चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाही आहे. वापसी करण्याचा प्रयत्न शुभम करतोय. पहिला चेंडू स्वेर होता आणि त्याच्यानंतर मात्र लिगल बॉल पाहिला आपण निर्धावानं. धावसंख्या स्थिर 41, 41 धाबा फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. आणि इथे मात्र पाच समजदारीचा क्रिकेट पडतो हवेत आणि वाडिश मुड आपला कुठल्या प्रमाणे चुकी नाहीये. मानवनं पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी कॅप्टन कुणाल सुतारचा खेळ. देवरुंगपाडा संघ इथे पोहोचलेला आहे. आई एकविरा स्पोर्ट नानकर संघ. चला, विनंती असेल की आपण त्वरित पोहोचा. कुणाला आय थिंक स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बादशाह आय थिंक लिडिंग एजला मात्र चेंडू मात्र स्पर्श झाला आणि त्याच्यामुळे पाहतो की झेलबाच्या स्वरूपात त्या ठिकाणी तो बाद झाला. पुन्हा फटका हवेत केला, परंतु इथे पूर्णपणे ताकदीनं मात्र स्ट्रोक केला नाही उत्तमनं. परंतु त्याचं एक ध्येय असावा की प्रत्येकला आपण स्ट्रायकिंग एजला घेऊन जर आलो तर मात्र जरूर आपल्या संघासाठी त्याचा मात्र चांगला फायदा होऊ शकतो. आणि त्या अनुषंगानं पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून ही सिंगल धाव मात्र बाहेर निघाली. आणि आज जे अंबिका देवरुंगपाडा संघामध्ये जास्तीत जास्त यंग स्टार खेळाडू पाहायला मिळणार आहेत. न्यू जर्सी आज अंगावरती पाहतोय. विजय अशोक पाटील यांच्या माध्यमातून जर्सी मात्र या संघाला स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे. नेक्स्ट बॉल शुभम फुलटॉस वाव स्लॉक स्वीप आणि चेंडू चाला बॉर्डर लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. इकडे चांगला म्हणू शकेल, कारण चौधरपाडा संघाचा विचार आपण केला तर मात्र त्यांची स्ट्रॉंग गोलंदाजी आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली या सत्रामध्ये. अजून एक मात्र पाहू शकेल चिल्लर मात्र टर्न जरूर केला, परंतु मिड विकेटला फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली आणि आता मात्र प्रत्येक स्ट्राईकपासून मात्र दूर राहणार, कारण सिंगल धावेनंतर आता मात्र उत्तम स्ट्रायकिंग आलंय आणि संघाची धावसंख्या पोहोचली गेली 49 या आकड्यावरती. आज दोन्ही या मातबर संघ पहिल्याच लढतीमध्ये एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतोय आणि आज दोघांपैकी एक संघ जरूर मात्र स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे, कारण नॉकआउटची स्पर्धा आपण पाहतो. जो संघ जिंकेल तो पुढे वाटचाल करेल, जो संघ पराभूत होणार त्याचं अस्तित्व या स्पर्धेतून मात्र संपन्न होणार. शेवटचा बॉल, परंतु पुन्हा टाकावा लागेल. ज्याप्रमाणे पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय, जसं काल आपण पाहिला जयदुर्ग अनुज 11 लोणार संघाच्या वतीने खेळ. आणि आय थिंक जरूर पप्पू मडवी आणि निलेश थिले यांची मात्र उणीव त्या संघाला भासली असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटचा बॉल 50 कंप्लीट. ओ यॉर्करचा प्रयत्न परफेक्टली या ठिकाणी एस्टाच्या रोखाने चेंडू हाताला होता आणि या शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी बॅटचं तोंड उघडलंय उत्तमनं आणि सिंगल धाव मात्र शेवटच्या चेंडूवरती कंप्लीट केले गेले. 51 धाबा फलकावरती लागल्या गेल्या आणि विजयासाठी 53 धाबांचं लक्ष असेल. आय थिंक 52 धाबांचं लक्ष असेल टीम गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघासमोर. चला नाणेफेकीसाठी या. जय अंबिका देवरुंगपाडा आणि आई एकविरा स्पोर्ट नानकर या दोन संघादरम्यान आपण पुढील सामना पाहणार आहोत. चला देवरुंगपाडा संघाचे संगणक आलेले आहेत. नानकर संघ विनंती असेल की आपण त्वरित या. आज सुपर संडे आहे, कुठल्याही कामाचा टेन्शन नाहीये.
आई एकविरा स्पोर्ट नांदकर संघ विनंती करतो की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. जर दुसऱ्या इनिंगच्या डावाला सुरुवात झाली आणि पहिला चेंडू जर डिलिव्हर झाला तर मात्र तुम्हाला पेनल्टी असेल. योगेश डाके, यतीन जाधव, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर प्लीज चला आलेले आहेत त्याला घाई करा थोडीशी. चला आजच्या दिवसातील पहिल्या फरीतीला दुसरा सामना आपण पाहणार आहोत आणि आपल्यामध्ये पाहू शकाल विशाल डाकी आणि जीत वाकडे. चला दोघांना विनंती करतो की आपण दोघेही या. चला आपण दोघांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. आज दोन्ही युवा कॅप्टन आमच्या सोबतीला आहेत. चला मी प्रथमतः दोघांना टॉस दाखवतो. एका बाजूला जयदुर्गा स्पोर्ट लोणावळा आहे आणि दुसऱ्या बाजूला अनुज इलेव्हन आहे. असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे. चला आपण जीत वाकडे यांना मान देऊया. कोण बोलणार? चला देवरुपाडा संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. अनुज इलेव्हनची मागणी आणि तेच आलेलं आहे. टॉस जिंकला जय अंबिका देवरुपाडा संघाने. टॉस विनिंग संघटना केला आपण चेतन पाटील स्पॉन्सर बाय कोल्ड्रिंक देतो खाडपेचे युवा उद्योजक पाहुण्यांच्या आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन स्थानापन्न व्हा. आपण जिंकलेला आहात आणि आज तुम्ही संघाची जबाबदारी स्वीकारता याचं कारण काय आहे? काही नाही. आज तुमचे जे लेजेंड खेळाडू आहेत ते संघामध्ये उपस्थित नाहीत का? नाही आहेत ना. मग तुम्हाला कॅप्टनशिप का सोपवली? चला टॉस जिंकण्याचा जास्त आनंद आहे की थंडा तुम्हाला दिलेला आहे त्याचा आनंद जास्त आहे? जिंकण्याचा. मग काय करणार? बॅटिंग करणार की गोलंदाजी करणार? गोलंदाजी. यंगस्टर आहेस दोन शब्द काय बोलू शकशील? खूप चांगली आहे स्पर्धा. मग आपण ही स्पर्धा एन्जॉय करणार? खूप. तुझं वय किती आहे? 18. मग संपूर्ण संघाला तू एक्झॅस्ट अटेंड करतोय का? चला हरकत नाही. लाजतोय. व्हॉट्सअप चॅटिंग चांगली करतोय पण तू ऑन माईक बोलायला लाजतोय. हरकत नाहीये. चला तुला विजय शुभेच्छा. तर नाणेफेकी आपण संपन्न केली. टॉस जिंकला या ठिकाणी जय अंबिका देवरुपाडा संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये 52 धावांचं लक्ष आता इथे मात्र पार केला जाणार की त्या धावांचं संरक्षण केला जाणार हे ऐकवण्यासाठी आता कॉम बॉक्समध्ये सज्ज होत आहेत. मॉर्निंग सेशनमध्ये आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच योगी पाटील सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जयदुर्गा ट्रॉफी 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मित्रांनो आजचा तिसरा दिवस या ठिकाणी एन्जॉय करत आहोत. पहिल्या सामनातून मातब्बर संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकताना आपण या ठिकाणी बघतोय. जय हनुमान चौधरपाडा आणि गावदेवी विहान एंटरप्राइजेस पीसी या दोन संघादरम्यान टार्गेट चांगलं सेट करण्यात आलेलं आहे. 52 धावांचं लक्ष त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. हॅलो चेक. आदित्य वाकडे तो षटक क्रमांक पहिले घेऊन विनय पाटील आणि विजय पाटील ही सलामीची जोडी आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. एका धावेने धावफलकाला सुरुवात या ठिकाणी आपण करत आहोत. बॅटर विजयच्या बॅटमधून ही पहिली धाव आपल्याला बघायला मिळाली. आज सुपर डुपर संडे आणि कोण होणार जयदुर्गा ट्रॉफी लोणारचा विजेता याचं उत्तर आज तुम्हाला संध्याकाळी मिळेल. खरोखरच अतिशय सुंदर असं आयोजन विवेक मडवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि आज येथील क्रीडा रसिकांसाठी एक पर्वणी असेल, मेजवानी असेल. आज एकापेक्षा एक बेस्ट मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. शॉट ऑफ लेन डाऊन साईडला हुक करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. स्क्वेअर लेगचा फिल्डर गिरक्या घेत होता, स्वतःचा तोल धरला. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा त्या ठिकाणी विनय पाटील पूर्ण करत असताना या फलंदाजाकडनं खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत. जर आज विनयच्या बॅटमधून चांगल्या रन्स आल्या तर हे टार्गेट ते पार करू शकतात. आणि ती गुणवत्ता, तो स्किल, तो टॅलेंट या फलंदाजामध्ये आहे. आपण बऱ्याचशा मॅचेसमध्ये बघितलंय आणि यावर्षी चांगल्या फॉर्मात आहे. भले संघाने त्याला साथ दिली नाही. असोसिएशन अंतर्गत एक मात्र चषक जिंकलेला आहे तो गावदेवी पीसी संघानं. आणि एका बाजूला 5 चषक जिंकणारा जय हनुमान चौधरपाडा हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. आज प्रतीकने चांगली बॅटिंग केली, 25 धावा बनवल्या. लेन बॉल हवेत आणि विकेट किपर जज करतोय. पहिला मोठा धक्का. विनय पाटील सेट बॅक टू डग आउट. बिग लॉस फॉर द टीम पीसी.
आदित्य वाकडेला मिळाली आहे पहिलीच सफलता आणि त्या ठिकाणी फार मोठी सफलता मिळालेली आहे. या मॅचमध्ये विनय पाटीलची शिकार त्यानं केली आहे. धावसंख्या धावफलकावरती फक्त 3 असताना हा मोठा धक्का लागला आणि इथून आता या संकटातून बाहेर काढण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती मानव या फलंदाजाला पाचारण करण्यात आलेलं आहे, प्रोमोट करण्यात आलेलं आहे. वेलकम गुरुनाथजी मेहर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आज मेहर 11 बापगाव संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. हो आले आल्या लॉफ्ट केलाय बॉल हवेत आणि गॅप मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स क्रॉस द लाईन इनटू द फॅन्स 4 रन. केला फटका होता. आल्या आल्या मानवनं आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत, आपले विचार या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत की कोणत्या प्रकारे त्याला खेळायचं आहे. पुन्हा एकदा फोर्स केल्या समोर फोर्सिंग स्ट्रोक अगदी हॅमर्ड करत असताना लॉंग ऑनला कॅप्टन कुणाल इज हिअर. फक्त मिळेल एकच धाव. वेलकम गुरुनाथजी मेहर, आपलं देखील स्वागत आहे आणि आज मेहर 11 बापगाव संघ देखील खेळताना दिसेल. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा 8 रन्स ऑन द बोर्ड नाव. Mid on, short mid wicket, short fine leg, short third man, back out of the point, cover like fielder set करण्यात आला. डीप मध्ये लॉंग ऑफ आणि मिड विकेट. आदित्य वाकडे पुन्हा एकदा सामना करेल बॅटर विजय. विजयनं कट केलाय, चांगला फटका, नजाकत, टायमिंग प्रॉपर, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विजय पाटीलचा क्लास येतोय, दमदार चौकार. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा झालेल्या आहेत. म्हणजे जवळपास 13चं ॲव्हरेज आहे प्रत्येक ओव्हर मागे. 52 धावांचं लक्ष्य पार करत असताना. आणि खरं म्हणजे मित्रांनो, एखादी स्पर्धा म्हटली तर त्या स्पर्धेसाठी सपोर्ट होणं गरजेचं असतं. आणि आज देवरुंग बापगावच्या क्रीडांगणावरती स्पर्धा होते. मेहर 11 बापगाव संघातील सर्व खेळाडूंचा मी विशेष कौतुक करू, आभार मानू. विशेष म्हणजे वसीम सिंधू असेल, आर्यन मेहर असेल, राहुल मेहर असेल, योगेश असेल, बाळारामजी मेहर यांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करू. कारण त्याने आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे या मैदानावर. मग पाणी मारण्यासाठी व्यवस्था असेल किंवा इवन अदर काही सपोर्ट असेल, तो ह्या सर्वच मुलांनी केलेला आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि आज तो संघ इन ॲक्शन खेळताना देखील तुम्ही बघणार आहात. दुसरं षटक प्रतीक वाकडे आला. प्रतीकचा पहिलाच बॉल दांडी गुल. विकेटचं पतन. मानव बॅक टू डगआउट. पहिल्या चेंडूवरती केली आहे मानवची शिकार. लागेल दुसरा धक्का पीसे संघाला. वेगवान होता आणि मानव त्या ठिकाणी बाद होतो. आता थोड्याशा अडचणी वाढत गेलेल्या आहेत. कारण अशा प्रकारच्या विकेट्स अर्ली ब्रेक थ्रू इथून कुठेतरी आता दबाव वाढवत असताना पीसे संघावर टार्गेट फार चांगलं सेट करण्यात आलं. सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेकी जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. कालपासून आपण पाहतो की 2 प्रेक्षकांनी आयवा कॅचेस पकडल्या. मयंक थळे आणि अनुष थळे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज त्या आयवा जेलसाठी दिल्या जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. हा फुल टॉस होता. पियुष आलाय. सॉफ्ट हँड फक्त ड्राईव्ह करत असताना बॉलला पाठवलं आउटफील्डमध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण.
2 धावांनी स्कोर पुढे जाताना 14 धावा तुम्हाला बघायला मिळतील. कालपासून 2 प्रेक्षकांनी खरं तर ते प्राईज जिंकलेलं आहे आणि दोन्ही प्रेक्षक अगदी 40+ क्रिकेटर होते. एक PCA संघ खेळतोय आणि जरूर त्या संघातील विनय पाटील यांचे पिताश्री होते, जो जेल पकडला होता, तो आईवा जेल पकडला होता काल. आणि उंबरडेचे 40+ खेळाडू त्या ठिकाणी मॅच बघण्यासाठी आले होते, त्यांनी देखील एक जेल पकडला होता. लोवर फुल टॉस पुन्हा एकदा पियुष सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे धावबाची संधी आहे, परंतु 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना 16 या आकड्यावरती. कुठेतरी प्रतीक वाकडे अधिक आक्रमक आहे आणि त्याच्यामुळे पियुषनं आता तो निर्धार केला की प्रतीकच्या समोर आपल्याला जास्त रिस्क घ्यायची नाही आहे. सॉफ्ट हँडनं फटके खेळतोय आणि बॉलच्या मेरिटवर खेळतोय. हा थोडंसं लोवर फुल टॉस बॉल होता, ऑनसाईडला ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये कव्हरला राम चौधरी आहे. थोडंसं फंबळ जरूर झाला आणि 2 धावांनी 16 धावा धावफलकावरती लागतात. हळूहळू त्या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न PCA संघाचा बॅटर पियुष करतोय. हो, इथे मोठा फटका खेळायचा होता. इथे पुढच्या लेंथवर बॉल आतली कडा, विकेट किपर स्वतः बॉलवरती आला. आता इथे काय घडले पाहूया. 1 धाव मिळेल. 1 धाव्याने स्कोर पुढे जाताना दबाव वाढवला. प्रत्येक ओव्हर मागे 13च्या गतीनं धावा बनवायच्यात आणि अशा परिस्थितीमध्ये आता दबाव वाढवत असताना प्रतीक वाकडेला तुम्ही बघतात. चौदरपाडाचे समर्थक देखील आता मोठ्या संख्येने, आणि तसंही चौदरपाडाचे समर्थक फार दर्दी आहेत, क्रिकेटचे दर्दी आहेत. आपण नेहमी चौदरपाडा संघ कुठेही खेळताना बघा, त्यांच्या पाठीमागे गावातील बरेचसे सपोर्टर येत असतात. विजय स्ट्रायकिंग एंडला फ्लिक केला, हवे ते बॉल प्रॉपरली एलिव्हेशन तिथे मिळालं नव्हतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं. दुसरा धावेचा प्रयत्न इथे केला जाईल आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. बॉल कलेक्ट करण्यामध्ये थोडंसं आपण बघतोय की प्रतीक अपयशी ठरला आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजांना होतोय. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या त्या 19 धावा झाल्या. दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर तिसऱ्यांदा ही डबल पूर्ण करण्यात आली आहे. प्रतीकच्या विरुद्ध आतापर्यंत 7 धावा आल्यात. सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करणं कठीण असतं थोडंसं. आज वातावरणाचा आत्ता आपण विचार केला तर थोडं आता वातावरण क्लिअर होत चाललं आहे. अदरवाईज हे जे क्लायमेट्स तुम्हाला बघायला मिळालं, धूसर वातावरण होतं आणि त्या परिस्थितीमध्ये काय बॅटिंग पाहायला मिळाली. विशेष म्हणजे प्रतीकनं 25 धावा जोडल्या. त्यानंतर आदित्य वाकडेच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आपल्याला बघायला मिळाला. रामनं 7 धावा बनवल्या होत्या. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, शॉर्ट कव्हरला फिल्डर. हो, 1 साव त्या ठिकाणी मिळेल. येणाऱ्या बॅटर्समध्ये अजूनही साहिलचं येणं बाकी आहे. जे फलंदाजी अगदी मजबूत आहे टीम PCAकडे. मात्र इथे 2 षटकांचा काही संपन्न झाल्या. 2 ओव्हरमध्ये 20 धावा धावफलकावरती. चांगलं कमबॅक प्रतीक वाकडेचं तुम्ही पाहतायत. एक विकेट देखील मिळाला. 8 धावा आपल्या ओव्हरमध्ये खर्च करत असताना, परंतु आता उर्वरित 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 32 धावांची गरज आहे PCA संघाला. स्ट्रॅटेजिक टाइम आउट, ड्रिंक्स इंटरवल. आता इथून प्लॅनिंग्स खेळल्या जातील की इथून पुढे काय खेळायचं आहे. तोपर्यंत ऐकूया आपण सुमधुर संगीत. चला, बॅटर्सना विनंती असेल की 38 सर्कलमध्ये आपण क्रॉसिंग केलं तर बरं होईल. कसं आहे की आपल्याला वेळ आज फार महत्त्वाची असणार आहे. आज फायनल डे आहे, त्याच्यामुळे या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 12 बॉल आणि आता 32ची गरज आहे. अभ्यंगम दृश्य तुम्ही बघितलं, ड्रोन कॅमच्या साहाय्यानं टिपण्यात आलेले एक सर्व क्षणक चित्र एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून तुम्ही पाहताय. जयदुर्गा ट्रॉफी लोनाड आणि एरियल व्ह्यू तुम्ही पाहताय. जणू काय एक पक्षी किंवा आपण हेलिकॉप्टरमध्ये बसून हे मैदान पाहतोय. ज्या प्रकारचा व्ह्यू, बर्ड व्ह्यू. हो, समोर फोर्स केला. लॉंग ऑनला फिल्डर आहेत आदित्य वाकडे. पहिल्याच बॉलवर पंकजला मिळाली आहे सफलता. विकेट गॉन. दुसरा धक्का लागेल PCA संघाला.
बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. 11 बॉल 32ची आवश्यकता आहे. या सिच्युएशन मध्ये खरं तर साहिल पाटीलचा रोल फार महत्वाचा आहे आणि तो अशाच परिस्थितीमध्ये बऱ्याचदा उतरत असतो आणि त्यानं बऱ्याचदा टीम पीसेला अशा परिस्थितीमधून संकटातून बाहेर काढलेला आहे. त्याच्यामुळे आज त्याच्याकडे आशेच्या नजरेनं बघत असतील पिसे गावातील सर्व क्रिकेटचे चाहते. आणि एका बाजूला पंकजला तुम्ही बघतायत, पंकजकडे चांगला व्हेरिएशन्स आहे, चांगले लेग कटर्स आहेत. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी विकेट प्राप्त करत असताना आदरणीय नरेश मळके यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये. वेलकम. लॉंग ऑफ डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर पॉईंटचा फिल्डर 38 सर्कलमध्ये शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग आणि मिड विकेटचा फिल्डर 38 सर्कलमध्ये सेट करण्यात आला. लॉंग ऑन अगदी स्ट्रेटिश आदित्यला तुम्ही बघतायत. पंकज पुन्हा एकदा आतापर्यंत 2 ओव्हर्स अगदी योग्य त्या वेळात तुम्ही कंप्लीट केलेत. जिम चौधरपाडा राईट आर्म ऑफ द विकेट बोलतो या. पंकजचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग करण्यात आला आणि ऑन साईडला लॉंग ऑनला फिल्डर आहेत. फक्त मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना 21 वर हळूहळू आता समीकरण कठीण होत चाललंय कारण 10 बॉल आणि 31 धावांची अजूनही गरज आहे. यानंतर जांबिका देवरुंगपाडा विरुद्ध एकविरा नानकर या 2 टीममध्ये आपण लढत बघणार आहोत. एकूण 7 ते 8 पारितोषिक सामनावीरासाठी या स्पर्धेमध्ये दिली जात आहेत. एक चांगली संकल्पना आहे आणि त्या सर्वच पुरस्कर्त्यांचे आम्ही मनापासून आभार मानू. पंकज तयार, पियुष समोर समोर ऑन द राईज, व्हॉट अ शॉट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ बाणासारखा बॉल निघून चाललाय सीमा पार. पियुष पाटीलचा वार, ठोकलाय षटकार. आयवा जेलसाठी 500, त्यानंतर अनुज थळे, मयंक थळे यांच्याकडनं 500, 1000 रुपये प्रेक्षकांना मिळणार आहेत. क्या बात आहे. प्राइज आता वाढत असताना चला निखिल लगेचच निघालाय आयवा जेल पकडण्यासाठी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय सिक्सरनं आता पुन्हा एकदा पलटवार केला. पियुष पाटीलच्या बॅटमधून जबरदस्त धमाकेदार हिट, ट्रेडमार्क स्ट्रोक, अगदी सरळ बॅटनं ऑन द राईज लॉफ करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. समीकरण येणारे 9 बॉल 25 धावांची गरज आहे. मॅच इज ऑन नाव, मॅच इज स्टील ऑन नाव बिकॉज पियुष पाटील इज ऑन फायर नाव. पंकज वाकडे ओव्हर द विकेट. ओ हो 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 हो, बॅटची कडा, चोख प्रत्युत्तर दिलंय षटकाराचं पंकजनं. विकेट प्राप्त करत असताना खेळाडू होणार बाद, धक्का लागेला दुसरा. खेळाडू बाद झाला. पंकजनं 2 खेळाडूंना बाद केलं. ओव्हरऑल 4 खेळाडू आतापर्यंत गमावलेत. बॅटिंग करत असताना पियुषनं 1 षटकार मारला, परंतु त्यानंतर पियुष पाटीलची शिकार करण्यामध्ये यशस्वी ठरला तो म्हणजे पंकज. हार्डवर्क करत असतात हनुमान चौधरपाड्याचे सर्वच खेळाडू. आपण दररोज पाहतो क्रीडांगणावरती इव्हनिंग सेशनला त्यांचा सराव असतो. प्रत्येकजण मेहनत करताना दिसले आणि त्याच्यामुळे त्या मेहनतीनं आज हा संघ 5 चषक जिंकू शकलाय. असोसिएशनमध्ये त्यांचा दबदबा तुम्हाला बघायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला तो प्रणय आला. आता 8 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. किमान 2 बॉलमध्ये 1 मोठा फटका खेळणं अनिवार्य असेल पीसे संघाच्या बॅटर्सना. तो प्रयत्न करावा लागेल. यावेळेला पुन्हा बॉल हवेत आणि क्षेत्ररक्षक दूरवरून येतात. विजू 2 धावा जोडल्या गेल्या. 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 29 धावा. समीकरण येणारे 7 बॉल 23 ची गरज आहे. या बॉलवर षटकार आला लास्ट ओव्हरमध्ये 17 राहतील. साहिल पाटील स्ट्रायकिंग एंडला असेल आणि हा बॉल जर डॉट आला लास्ट ओव्हरमध्ये 23 राहतील आणि जरूर आपण बघतोय तर 23 धावा म्हणजेच फलंदाजावर दबाव असेल. त्याच्यामुळे हा चेंडू महत्वपूर्ण असणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट बॉल. पंकज मार्ग सोतोय. सामना करेल प्रणय.
प्रयत्न केला यावेळेला लेंथ बॉल चांगला बाउन्स प्राप्त करत असताना डॉट बॉल आणि आता सामना शेवटच्या ओव्हरमध्ये आलेला आहे. शेवटचे 6 बॉल 23 धावांची गरज. जरूर आता कठीण समीकरण आहे टीम पिसेकरांसाठी, परंतु खेळ क्रिकेटचा आहे. काहीही घडू शकतं. लास्ट ओव्हरमध्ये 23 धावांची गरज आहे आणि खरं म्हणजे आपण विचार केला तर कॅप्टननं सांगितलं होतं कुणाल की जसा संघ बॅकफूटला गेला मागचं गोलंदाजांमधील प्रदर्शन थोडंसं खालावलं गेलं म्हणून आम्ही मुलासाठी थोडंसं एक बॅकफूटला हात गेलो. पुढे मात्र करा. आज संधी आहे. कारण त्याची आज घरची आता परिस्थिती जर पाहिली गोलंदाज तर विजूला फार बिकट आहे आणि आज इन्व्हाइट करण्यात तुमच्या आलेला मदतीची लास्ट ओव्हरमध्ये त्या नेहमी मुलाला आज तुम्ही गोलंदाजी फार करताना पाहिले आणि आवश्यकता आहे. आता 23 धावा वाचवायच्यात. समोर साहिल पाटील आहे आणि ह्या फलंदाजाचा काही भरोसा नाही आणि या फलंदाजाचा काही नेम नाही. प्रत्येकाला माहिती एकदा का सुटला पळत सुटला की त्याला थांबवणं कठीण असतं. परंतु समोर मॅजिकल विजू. 6 बॉल 23 धावांची गरज. खरं तर मित्रांनो या स्पर्धेसाठी अपार मेहनत सर्व संघानं घेतली. निलेशजी थळे, अजय कदम, महेश कुंभार, राहुल थळे, रुपेश ठाकरे, त्याचबरोबर अक्षय मडवी, सुभाष ठाकरे, तुषार पवार, दीपेशजी थळे, अथर्व मडवी, दीप मडवी, अक्षय पाटील या सर्वांचा आभार. पप्पू मडवी, अविनाश मडवी. पहिलाच बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आले. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो. एकदा मिळाली सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. त्याचबरोबर रोहन कालेकर, रोशन कालेकर, सुधीर कदम, आदित्य कदम, आदित्य जाधव, पप्पू तळे, त्याचबरोबर मयूर पवार, वंश मडवी, निखिल डोळे, रोहित पाटील, राज ठाकरे, ऋतिक ठाकरे, प्रियांशू पटोळे, मयुरेश भोईर, राज थळे या सर्वांचा आम्ही मनापासून आभार मानू. खरं तर ज्या प्रकारे आयोजन करण्यात आलं, परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ड, मॅजिकल विजूचा मॅजिकल बॉल, साहिल पाटील बाद. नक्कीच ज्या बिस्लरी बॉटल्स आहेत त्यासाठी आम्हाला अनिकेत जाधव यांचं सहाय्य लाभलं. पाण्याचे जे जार आहेत त्याच्यासाठी राहुल मेहेर यांचा आम्हाला सहाय्य लाभलं. वायफायची व्यवस्था करणारे आमचे वसीम सिंधू त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करू. नक्कीच बाबा ग्रुप महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिकेत जाधव यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये केलेली आहे. त्यांचे आम्ही मनापासून खूप खूप आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर अँड बेस्ट बॅटरसाठी कूलर अक्षय पाटील इताडे यांच्या माध्यमातून आम्हाला सहाय्य लाभल्या. विजू सज्ज होतोय. यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक धाव. आता समीकरण येणारे 4 बॉल शिल्लक असतील आणि 20 धावांची गरज आहे. 32 धावा धावफलकावरती लागल्यात म्हणजे आता जवळजवळ असं आपण म्हणू शकतो की विजयाकडे अग्रेसर होताना टीम जय हनुमान चौधरपाड आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये मालिका वीरासाठी सायकल देखील दिली जाणार आहे. रुद्र कॅटरर्स, शरद भामरे यांच्या माध्यमातून ती सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करू. आणखी एक डॉट बॉल आला आणि आता 3 बॉल 20ची गरज आहे म्हणजे जवळजवळ विजय सुनिश्चित करण्याची तयारी आता आपण जय हनुमान चौधरपाड्याकडनं बघत आलोय. 3 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. समोर आता हे आव्हान पार कडणं कठीण आहे. यावेळेला बॉल हवेत लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ वरून फिल्डर येतात. विजूला मिळाली आहे आणखी एक सफलता. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. नवीन बॅटर आला तो पियुष ज्युनियर आलाय. चला फील्ड प्लेसमेंट मध्ये थोडस बदल करण्यात येतोय. चला एकच कॅप्टन कोणीतरी बना प्लीज. खूप जास्त वेळ होतो विजू. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची गरज आहे.
हो पुन्हा एकदा फुल लेंथ बॉल अपील करण्यात आली होती. एकच धाव त्याच्यावरती मिळेल आणि विजयाकडे अग्रेसर. लेग बायचा इशारा करतायत पंच. विजयाकडे अग्रेसर होताना टीम जय हनुमान चौधरपाडा पुन्हा एकदा त्या ट्रॅकवर त्या पटरीवर येण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. जयदुर्गा ट्रॉफी लोणार 2026 मध्ये अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट्स लोणारच्या वतीनं क्रिकेटचा बिग शो आणि या स्पर्धेतील मित्रांचा फायनल डे. पहिला सामना विजयानं आगाज जय हनुमान चौधरपाडानं केलेला आहे. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. विजयी सलामी देत असताना पहिला विजय मिळवला स्पर्धेत. खूप खूप अभिनंदन अँड हार्ड लक टीम गावदेवी विहाना एंटरप्राइजेस पीसे. चला तर सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर आजच्या दिवसातील आपण प्रतीक दुसऱ्या वाकडे. सामन्याला नो सुरुवात डाऊट करतोय. 25 धावा त्यानं बनवल्या. बॅटिंग करत असताना गोलंदाजी करत असताना एक विकेट प्राप्त केली. तोच खेळाडू ठरलाय अष्टपैलू क्रिकेटर प्रतीक वाकडे या मॅचचा हिरो. चला प्रतीक आपण यायचं आहे सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आणि लगेचच टीम जय अंबिका देवरुंगपाडा खेळाचाही विलंब न करता मैदानाचा ताबा घ्या. फिल्डिंग लावून घ्या. सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल त्यासाठी आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. शिवाजी मळवी, राम घरत, रवींद्र भोईर लोणाड यांच्याकडनं ट्रॉफी लाभलेली आहे. गिफ्ट हॅम्पर आम्हाला योगेशजी जाधव लोणाड यांच्याकडनं एक लाभलेला आहे. त्यानंतर आणखी गिफ्ट हॅम्पर आहे जो सूरज जाधव आमनेपाडा आणि अमोल पाटील जांभूळपाडा यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेला आहे. त्यानंतर हेल एनर्जी ड्रिंक दिनेश कदम लोणाड यांच्याकडनं आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे. त्यानंतर कोल्ड्रिंक मोजिटो आर्यन मेहर बापगाव यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेला आहे. त्यानंतर मेडल दिला जाणार आहे तो मेडल आम्हाला अनुज निलेश थळे, मयंक तानाजी थळे यांच्या वतीनं स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे. त्यानंतर विठू माऊली अगरबत्ती शशिकांत बारकुथळे लोणाड यांच्या वतीनं आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करू आणि आता प्रतीकला देऊया सामनावीराचा पुरस्कार.